ग्रंथ हेच गुरु हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार अल्पवयातच जाणले होते. शैक्षणिक जीवनापासूनच ग्रंथाबद्दल त्यांना प्रेम वाटू लागले. वाढत्या वयाबरोबर हे ग्रंथप्रेम वाढतच गेले. ग्रंथाविषयीचे हे प्रेम त्यांच्या व्यक्तित्वाचे एक वैशिष्ट्य होऊन बसले. ग्रंथ हेच त्यांचे वर्चस्व, तर वाचन हे त्यांचे व्यसन होते. या ग्रंथसंग्रहाच्या प्रेमापोटी त्यांनी कर्ज काढून भव्य राजगृह बांधले आणि आपल्या अभ्यासिकेची उत्तम व आकर्षक रचना करून घेऊन ग्रंथाचे सतत दर्शन व सहवास लाभू शकेल अशी व्यवस्था केली. ते दिल्लीला मंत्रिमंडळात जाईपर्यंत त्यांच्या या ग्रंथराजगृहात 22,000 उत्तमोत्तम आणि दुर्मिळ ग्रंथ जमवले होते. पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदू विद्यापीठासाठी आणि बिर्ला शेठजींनी पिलानी विद्यापीठासाठी या ग्रंथांची अनुक्रमे 2 लाख व 6 लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी त्यास संमती दिली नाही. त्यांची विक्री करणे म्हणजे गुलामाचा व्यापार करण्यापेक्षाही अधिक दृष्ट आहे, असे त्यांचे मत होते. डॉक्टर आंबेडकरांनी आपले ग्रंथ व ग्रंथालय याविषयी अपार प्रीती होती. जेव्हा त्यांच्या राजगृहावर सरकारी जप्ती आली तेव्हा ते म्हणाले, बेलिफाने जर माझ्या पुस्तकांना हात लावला तर त्याला मी गोळी घालून जागच्या जागी ठार करीन. स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा करीत नाही. मी कधी रात्रभर वाचत लिहित बसतो. मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा येत नाही. तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे. रोज एक अर्धे पुस्तक संपविण्याचा सराव तुम्ही केला पाहिजे, असे ते विद्यार्थ्यांना सांगायचे. एखाद्याला दारूचे रांडीचे व्यसन असते तेव्हा तो रोज पितो. तिला भेटायला जाताना अंधार स्मशान काहीच पाहत नाही, असे उदाहरण देऊन विद्या व ग्रंथावर असे प्रेम करायचे ते सांगत असत. असे म्हणतात की बाबासाहेब जेवताना खाताना सुद्धा ग्रंथ वाचत. राजगृहात 50,000पेक्षा जास्त ग्रंथ त्यांच्याकडे होते असेही सांगतात. मात्र ते प्रत्येक पुस्तक वाचत असायचे. देश विदेशातील अनेक विद्वानांनी यांचे अनुभव घेतले व तसे टिप्पणीही व्यक्त केलेले आहे.
राजगृहाव्यतिरिक्त दिल्लीला व जेथे जा तेथे पुस्तक न्यायचे, ठेवायचे, वाचायचे आणि लिहायचे. शैक्षणिक काळात देखील अवांतर वाचनाच्या छंदापायी कधीकधी परीक्षेत कमी गुणाने पास व्हायचे. त्यांच्याकडे हजारो रुपयांची उधारी पुस्तकाची झाली होती, तरी पुस्तक विक्रेते त्यांना पुस्तके द्यायचे. एकदा त्यांनी एका भाषणात याबद्दल उल्लेख करून, जेवढी ब्राह्मणांच्याकडे ग्रंथ नाहीत तेवढे माझ्याकडे आहेत, एवढी पुस्तके कोणा ब्राह्मणाकडे असल्यास त्याने दाखवून द्यावे. विदेशात 18 ते 21 तासापर्यंत ते अभ्यास करायचे. एकदा त्यांचे ग्रंथ असलेली होडी बुडाली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले, दुःख झाले. ते विदेशातून परत येताना एका होडीमध्ये पुस्तके तर दुसऱ्या बोटमध्ये ते स्वतः बसले होते. वाचनालयात, ग्रंथालयात प्रथम जाणारे व सर्वात ग्रंथालयात प्रथम जाणारे व सर्वात शेवट बाहेर पडणारे ते असायचे. जेवणात वेळ जाऊ नये म्हणून सोबत ब्रेड न्यायचे व वाचताना लपून खायचे. ग्रंथालयाच्या अधिकाऱ्याने एकदा पाहिले व असे येथे न करण्याचे सूचित केले. त्यांच्या ग्रंथासाठी त्यांच्या बहिणीचे दागिने त्यांच्या वडिलांनी गहाण ठेवून अनेकदा पुस्तके रामजी सुभेदारांनी घेऊन त्यांना आणून दिलेले आहे. बाबासाहेबांना मनोरंजनात्मक ग्रंथ वाचणारे आवडत नव्हते. कामगार वर्गांना त्यांनी याविषयी सांगून सूचनाही केलेली होती. ज्या ग्रंथापासून मनोरंजनाशिवाय काही मिळत नसेल तर हे काही कामाचे. ज्ञान मिळेल, आपल्या उपयोगी येईल असेच ग्रंथ वाचावे, असे ते सांगत असत. ग्रंथ वाचून रस ग्रहण करण्याची शक्ती पाहिजे, याबाबत ते दिनांक 6 मे 1955 रोजी सोपारा येथे दिलेल्या भाषणात सांगतात की, भारावर ग्रंथ नुसते वाचून काय उपयोग? गाढवाच्या पाठीवर ग्रंथ लादण्यापासून गाढवाला जेवढा लाभ तेवढाच लाभ फार तर अशा वाचनाने होऊ शकेल. ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती पाहिजे. नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत. सिद्धांत परिपोष करता आला पाहिजे. आज कोणताही विषय घ्या किंवा शास्त्र घ्या, साहित्य, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, आरोग्यशास्त्र, विज्ञानशास्त्र, राजनीती, युद्धनीती इत्यादी कोणतीही ज्ञानाची शाखा घ्या, भारतीय म्हणून जे काही आहे ते पूर्णतेला पोहोचलेले नाही. तसे ज्ञान कधीही पूर्णत्वाला पोहोचू शकत नसते. आज परिपूर्ण वाटणारे ज्ञानाचे अंग किंवा शाखा भविष्य काळात अपूर्ण वाटणारच, कारण दिवसागणिक त्यात वाढ होत असते, भर पडत असते. माझ्या म्हणण्याचा आशय असा की, या देशातील विद्वानांनी, पंडितांनी
नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उज्जैनी, अवंती या जागतिक कीर्तीच्या त्या काळातील विद्यापीठातील आचार्यांनी जो ज्ञानसंचय केला त्यात गेल्या शेकडो वर्षात यत्किंचितही भर तर पडलीच नाही. पण जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याची शिकवावे, शहाणे करून सोडावे. सकळ जण यांच्या उलट वागणूक केल्यामुळे मुळात असलेले ज्ञानही लोप पावले. गुरुनी शिष्याला विद्या देताना हातचे एक राखून ठेवावे. गुरुला 100 उपचार माहीत असतील तर 99 चिदा केलेल्याला देऊन एक गुरुकिल्ली आपल्या हाती ठेवावी असा पायंडा पडल्यामुळे ज्ञानाचा ऱ्हास होऊन त्याचे विकृत स्वरूप तेवढे शिल्लक उरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे सोपारा येथील भाषण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, पृष्ठ 442 वर आहे.